ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यातिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। श्रीराम समर्थ। काहे रे भजन बन खोजन जाई सर्व निवासी सदा अलोपा तोहे संग समाई। पुष्प मध्य जिमी बास बसत है मुकुर मह जैसे छाई तैसे ही हरि बसे निरंतर घट ही खोजो भाई। भात बाहर भीतर एक ही जानो ये गुरु ज्ञान बताई। कह नानक बिनु आप ही चिन्हे मिटे न भ्रम की काय। पाथवे टू गॉड इन हिंदी लिटरेचर या ग्रंथामधला नानकांचा ज्या अभंगाचा उल्लेख केलेला आहे गुरुदेवांनी तो अभंग आज गुरुदेवांच्या सेवेसाठी घेतलेला। काल आपण गुरुदेव रानडे स्मृती ज्ञान यज्ञ जो आपण दरवर्षी करतो त्याचं पहिलं पुष्प गुंफलं होतं आणि आज आपण दुसरं पुष्प गुंफणार आहोत। आणि काल आपण बघितलं की साधकाची भूमिका कशी असते हे सूरदासांनी सांगितलं। मुळात साधकाची डेफिनेशनच तशी केलेली आहे समर्थ रामदासांनी की करुणी अवगुणांचा त्याग जेणे जोडीला संत संग त्या बोलीचे साधक ऐसे नाव। अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणांचा अभ्यास स्वरूपी लावी निज ध्यास तो साधक। आणि त्यामुळं जो काही अभंग आपण बघितला तो साधकाच्या भूमिकेवरनच लिहिलेला होता। त्याच्या अंतःकरणामध्ये सूरदासांच्या अंतःकरणामध्ये मुमुक्षत्व आलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी अंतर्मुख होऊन आपल्या सर्व गोष्टींचा विचार केलेला दिसतो। आता हा विचार देखील त्यांनी काय केलेला असला पाहिजे याचाही आपण विचार केला पाहिजे। याचा विचार असा आहे की जोपर्यंत सेल्फ प्युरिफिकेशन होत नाही तोपर्यंत परमात्म्याचं दर्शनच होऊ शकत नाही। म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलं की स्वीकार्य साधन आवडते की तुला स्वीकार जे काय साधन आवडते ते स्वीकार कर आणि साधने निमग्न होई रात्रंदिन की त्यामध्ये निमग्न होऊन राहा तेणे होय जाणं चित्तशुद्धी। होता चित्तशुद्धी लाभे आत्मज्ञान ज्ञाने समाधान स्वामी म्हणे की जोपर्यंत चित्ताची शुद्धी होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान होणं शक्यच नाही याची परिस्थिती। आणि त्यामुळं सूरदासांनी तो एक अंतर्मुख करून विचार केलेला आहे की आपल्याला मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या जोपर्यंत आपल्या समूळ नाश होत नाही त्याचा चित्ताची शुद्धी होत नाही तोपर्यंत ते परमात्म्याचं दर्शन खऱ्या अर्थानं होणार। आणि प्रत्येक जो साधक जो आहे की जो अंतर्मुख होऊन जातो त्याला ती गोष्ट कळतच राहते। 12 जुलै 1910 एक पत्र गुरुदेवांचं उपलब्ध आहे आणि ते पत्र त्यांनी भाऊसाहेब उंडीकर महाराजांना लिहिलेलं आहे की जवळजवळ अनुग्रह होऊन 10 वर्ष झालेली आहेत। आणि गुरुदेवांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ते प्रत्यक्ष निंबर्गी महाराजांचेच अवतार होते असं म्हटलं जातं, असं मानलं पण जातं। आणि त्यामुळं 12 जुलै 1910 पत्रामध्ये गुरुदेवांनी असं लिहिलेलं आहे की गेले 6 महिन्यापासून माझ्या मनाची आडकाठी चालू आहे की ते एक स्थिर होत नाहीये। दुसरी गोष्ट माझ्या मनामध्ये नको नको ते घाणेरडे विचार येतात असं तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जो एवढा मोठा महात्मा आहे आणि जो निंबर्गी महाराजांचा अवतार म्हणून आपण मानतो त्यांना तर त्यांच्याही मनामध्ये घाणेरडे विचार येतात म्हणून त्यांनी भाऊसाहेब महाराजांना पत्र लिहिलेलं आहे। आणि त्यामुळं मनाची चलबिचलता होणे मन स्थिर न होणे साधन कमी जास्त होणे
या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून हा अंतर्मुख करणारा विचार आहे आणि तो विचार सूरदासांनी केल्यामुळं आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांनी नंदलालाची जे आपलं आराध्य दैवत आहे त्याची प्रार्थना पण केलेली आहे आणि त्या प्रार्थनेतून जे काही सख्य जे निर्माण व्हायचे ते नेमकं झालेलं आहे. आजचं जे दुसरं पुष्प आहे ते नानकांचं आपण बघणार आहोत. धर्मसंस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे, असं समर्थ रामदासांनी म्हटलं. आणि त्यामुळं नानकांचा जो जन्म जो झालेला आहे की तो शीख धर्माची संस्थापना त्यांनी केलेली आहे. आणि एकंदरीत नानकांचं जीवन जर बघितलं तर खरोखरीच ही व्यक्ती धर्म संस्थापनेसाठीच अवतीर्ण झालेली असे दिसते. त्यांचा काळ जो आहे तो 15 एप्रिल 1469 ही त्यांची जन्माची तारीख आहे आणि 22 सप्टेंबर 1539 ही त्यांचा मृत्यूचा दिवस. त्यांच्या मातेचं नाव जे होतं ते सुलक्षणी होतं. सॉरी, मातेचं नाव नाही, त्यांच्या पत्नीचं नाव सुलक्षणी होतं आणि त्यांना श्रीचंद आणि लक्ष्मीदास असे 2 मुलं पण झालेली आहेत. लाला कल्याणराम मेहता कालू जी असं त्यांच्या वडिलांचं नाव होतं आणि आईचं नाव तृप्ता देवी जी असं होतं त्याचं. आणि त्यांची जी काय ज्या दिवशी ते जन्माला आले तर ती दौलतारा नावाची एक स्वीण तिथं होती आणि ती स्वीण त्याने सांगितलं की हे जन्माला आल्याबरोबर एखाद्या प्रौढ व्यक्तीसारखे हसले म्हणे, ते तिने सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मुलगा जन्माल्यानंतर त्याची पत्रिका केलेली होती आणि हरदया नावाचा ज्योतिषी होता, त्यानं ती पत्रिका बघितली आणि त्यानं सांगितलं की हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही जो समाज जो आहे तो यांना अत्यंत मान देणारा असा समाज होऊन जाईल असं त्यांनी त्याच वेळी वर्तन केलेलं होतं. लहानपणापासून असं काही लक्ष त्यांचं नव्हतंच, म्हणजे शिक्षणाकडे फारसा ओढा नाहीये. आणि तरी देखील त्यांना शाळेमध्ये घातल्यानंतर त्यांनी जे काय थोडी मुळाक्षर वगैरे 7व्या वर्षापर्यंत काहीतरी अभ्यास वगैरे केला. त्याच्यानंतर मुसलमान गुरुने म्हणजे शिक्षकानं त्यांना फारसी आणि अरबी भाषा ही देखील शिकवली आणि त्याच्यानंतर ते शाळेतच गेलेले नाही. 7व्या वर्षानंतर शाळा बंदच झाली. आपण जो म्हणतो की पूर्वीचा दोरा उगवला की आतमध्ये जे काय तैसे दशीची वाट न पाहता वैतीच्या गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते, तशा प्रकारची त्यांची स्थिती होती. 7व्या वर्षी हा बालक कुठेतरी जंगलामध्ये जाणे किंवा आणखीन कुठेतरी एकांतवासामध्ये जाणे असं त्यांचं चालू होतं. आणि मग तिथे जे कोणी साधू येत असतील, कोणतरी महाराज येत असतील किंवा कोण बैराग येत असतील तर त्यांच्या सहवासामध्ये ते रमत होते आणि एकांतामध्येच बसून ध्यान मनन चिंतन जे काय आपण ऐकलेलं आहे त्याचं श्रवण मनन ते सगळं करत होते. आणि असा काळ बराच गेलेला आहे आणि कुठल्याही प्रकाराने ते काय हा मुलगा संसार करेल असं काय वाटत नाही आई वडिलांना. आणि तरी देखील त्यांचं वयाच्या 17व्या वर्षी या माता सुलक्षणी जी आहे की त्यांच्यावर त्यांचं लग्न झालेलं आहे आणि पुढे 32 वर्षापर्यंत त्यांना श्रीचंद आणि लक्ष्मीदास अशी 2 मुलं पण झालेली आहेत. संसारात मन रमत नाही म्हणून ते आपले जे काही मर्दाना वगैरे जे 3-4 शिष्य होते त्यांच्याबरोबर त्यांनी तीर्थाटन सुरू केलं. आणि इतिहासामध्ये अशी नोंद आहे की एवढा एक्सटेन्सिव्हली फिरणारा म्हणजे प्रवास केलेला दुसरा कुठलाही महात्मा नाही. म्हणजे पाकिस्तानात त्यांचा तो जन्म झाला पंजाब प्रांतामध्ये आणि कर्तारपूरलाच त्यांचं पाकिस्तानामध्ये जे कर्तारपूर आहे तिथेच त्यांची समाधी झाली. पण त्यांनी एकदा ते पंजाब सोडल्यानंतर अक्षरशः म्यानमार, श्रीलंका, भारत, अरबस्तान आणि सगळीकडे ते सगळे इराणपर्यंत जाऊन फिरून आले. कितीतरी वर्ष काळ लोटलेला, म्हणजे इकडं फिर तिकडे फिर आणि लोकांना उपदेश देणं या सगळ्या गोष्टी ते करत आलेले आहेत. लौकिक दृष्टीनं बघितलं तर त्यांना असा कोणी हे दिसत नाहीये, म्हणजे काय की आमका एक गुरु त्यांना लाभलेला होता, त्याचा अनुग्रह त्यांनी घेतला, त्याच्यानंतर अशा प्रकारची साधना केली.
तर असं काहीच दिसत नाहीये त्याच्यावर. मुळात ते कसे होते की सर्वेश्वरवादी होते, की सगळीकडे ईश्वर असा भरलेला आहे. आणि ती भावना त्यांची इतकी जबरदस्त होती की त्यांनी वयाच्या 8व्या वर्षी ज्यावेळी त्यांची मुंज करायची ठरली आणि त्यांना सांगितलं की हे जानवं तू घातलं पाहिजेस, तर त्यांनी असं म्हटलं की मी हे जानवं घालणार नाही, कारण माझं जे जानवं जे आहे त्याचा जो कापूस जो आहे जानव्याचा तो दयाचा असेल, त्याचा जो धागा जो असेल जानव्याचा तो समाधान असेल, आणि त्याची जी गाठ जी आहे जानव्याची ती संयमन आहे, आणि सत्य हे तिचं वेष्टन आहे. अशा प्रकारचं जानवं मी घालणार आहे, बाकी कुठलंही मी जानवं घालणार नाही. त्याच्या वडिलांनी एकदा त्यांना पैसे दिलेले होते आणि त्यांना सांगितलं होतं की तू याच्यामधून काहीतरी बिझनेस वगैरे काहीतरी चालू कर, दुकान चालू कर. तर त्यांनी अंतःकरणामध्ये दया ह्या सगळ्या गोष्टी इतक्या भरलेल्या होत्या की त्यांनी त्या पैशाचं सगळं गरिबांना वाटून दिले, आणि ते परत म्हणले की मला काय जमणार नाही ते, आणि गरिबांची स्थिती बघून हे सगळे पैसे मी वाटून टाकलेले आहेत. आणि त्याच्याबद्दल त्यांना भरपूर वडिलांनी चूक दिलेला होता. पण त्यांच्या वृत्तीमध्ये कुठेही फरक पडलेला नाही, म्हणजे वृत्तीमध्ये कुठे फरक पडलेला नाही. आणि मग त्यांना ते ज्या पद्धतीने गतानुगतिक लोक वागतायत तर त्याचे त्यांना ते काय बरं वाटायचं नाही. म्हणजे त्यांच्या जीवनात एक प्रसंग असं सांगितलेलं आहे की लोक नदीमध्ये यायचे, रावी नदीच्या तिथे यायचे आणि असं अर्घ्य वगैरे द्यायचे, आणि त्यांनी ते विचारले की बाबा का अर्घ्य वगैरे काय देतो, ते म्हणजे आम्ही पितरांना अर्घ्य देतो आहे, पितरांपर्यंत पाणी जातं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेचच काय केलं की बोंजळीनं पाणी घ्यायचं आणि नदीच्या बाहेर टाकायला चालू केलं. तर लोकांनी विचारलं की हे असं काय करतात, तर माझं शेत आहे त्या शेताला मी पाणी देतो. अहो म्हणले तुमचं शेत किती लांब आहे, त्याला पाणी कसे पोचेल. तर म्हणले पित्र तुमचे कुठं स्वर्गामध्ये आहेत, त्यांना दिलेलं पाणी पोचतं, तर माझं शेत तर जवळच आहे तुमच्यापेक्षा, तर त्याला पाणी का पोचणार नाही, त्याला पाणी पोचू शकेल. कितीतरी आध्यात्मिक प्रश्न ते सगळ्यांना विचारायचे, आणि त्यामुळे शिक्षक देखील अनउत्तरित व्हायचे, म्हणजे काय त्यांना उत्तरच यायचं नाही. अनेकांना ते अनेक प्रश्न विचारायचे होते आणि त्याचे उत्तर कोणाला देता येत नाही, की म्हणून त्यांनी ते ठरवलं की हे अशा प्रकारचं काही आपण जीवन जगायचं नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने धर्म त्यांनी जो मानला गेला तर त्याच्यामध्ये एक म्हणजे ओंकार सतनाम, ब्रह्मबीजा झाला अंकुरू, घोषध्वनी नादा करो. तर तसा तो ब्रह्मबीजाला जो अंकुर फुटलेला ओंकाराचा, तर ते ओंकार हे सतनाम त्यांनी आयुष्यभर घेतलेलं. म्हणजे हा पहिली गोष्ट जे वेदांना देखील मान्य आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या काळामध्ये हे बाकीचे नामांचा हे नव्हतं, पण उपनिषदांच्या काळामध्ये ध्यानासाठी आलंबन किंवा नामस्मरणासाठी आलंबन हे ओंकाराचंच घेतलं जाईल, ओंकारच घ्यायचं. तसं त्यांनी ओंकार हे सतनाम सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर खरा परमेश्वर कुठे आहे, तर भुकेलेला अन्न देणं याला परमेश्वर, इथे परमेश्वर उभा आहे असं ते म्हणाले. वस्त्रहीनाला वस्त्र देणं इथं परमेश्वर उभा आहे. आणि मग नंतरच्या काळामध्ये की ज्यावेळी ते स्थिर झाले, सगळं म्हातारपणी स्थिर झाल्यानंतर त्यांनी एकच केले की शेती करायला सुरुवात केली, आणि तिथे जे काही धान्य पिकेल त्याच्यामधून त्यांनी लंगर म्हणजे अन्नदान सुरू केलेलं आहे. त्यामुळे लंगरची जी पद्धत जी आहे ती त्यांच्या काळापासून ती चालत आलेली आहे, ती अजूनही चालू आहे. आणि आज अक्षरशः लंगरामध्ये लक्षावधी लोक जेवतात आणि त्याचा मोजदात नाही, म्हणून अन्नदान आणि नामस्मरण या दोन गोष्टींनी त्यांचं जीवन परिपूर्ण झालेलं होतं. आता त्यांनी श्रवण आणि चिंतन आणि मनन केलेलं होतं, ही पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे जो आंतरिक मार्ग जो आहे तो त्यांना स्पष्टपणे कळलेला होता. जसं रमण महर्षींच्या बाबतीमध्ये की त्यांना असा कुठला लौकिक अर्थानं गुरु लाभलेला नव्हता, पण तरी देखील त्यांना रिअलायझेशन झालेलं होतं. दुसरी गोष्ट, रामकृष्ण नेहमी असं म्हणायचे की कोण कोणाचा गुरु, एक परमेश्वरच सर्वांचा गुरु आहे. त्यामुळे लौकिक अर्थाने गुरु लागतो ही गोष्ट सत्य आहे, पण काही काही वेळा असं होतं की आतमधलाच परमात्मा हा मार्गदर्शन करतो आणि तशा प्रकारे त्याला ती अनुभूती येते. नानकांच्या बाबतीमध्ये तीच गोष्ट झालेली आहे.
की नानकांच्या बाबतीमध्ये काय की एकच एक परमात्मा सर्वत्र नटलेला आहे, अशा प्रकारची जी अंतिम अनुभूती जी आहे ती आलेली आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदा तो अंतर्यामी तो दिसला. आणि नंतर की जसं अर्जुनाच्या बाबतीत म्हणलेलं आहे की प्रथम स्वरूप समाधान पाहुनी ठेला अर्जुन, सभेची उघडी लोचना तव विश्वरूप देखे. तसा अंतर्यामी असलेला परमात्मा त्यांना तो दिसला, अनुभूतीला आला. आणि मग त्या अनुभूतीतून सगळीकडे एकच एक परमेश्वर नटलेला आहे असं त्यांना लक्षात आलं. आणि त्यांची पण आंतरिक प्रगती एवढ्या जोमानं झालेली आहे की समोर येणाऱ्या व्यक्तीचा भाव कसा आहे, त्याच्या मनामध्ये कसं काय आहे. म्हणजे कितीतरी लुटारू होते, दरोडेखोर होते, खुनी होते, पण त्यांच्या अंतःकरणातला भाव बघून त्यांना एखादं पद सुचायचं आणि ते पद वगैरे त्यांनी म्हटलं की तो समोरचा मनुष्य त्यांना शरणागत व्हायचा, त्यांचा धर्म स्वीकारायचा. इथपर्यंत ती अंतःकरणाची पालट करण्याची अवस्था त्यांच्यामध्ये आलेली होती. आणि त्या अनुभूतीतूनच जे काही त्यांना हे आले, अनुभव आले, त्याच्यामधून जे काही काव्य प्रकट झालं, ते काव्य प्रकट त्यांनी ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. ग्रंथ साहिबामध्ये कबीरांची पदं आहेत, नामदेवांची पदं आहेत, म्हणून या सगळ्यांची पदं त्याचा ग्रंथ साहिब आहे. आणि तो अत्यंत असा एक पवित्रतम ग्रंथ शिखांचा असं मानलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांचं जीवन बघताना त्यांना दार्शनिक, योगी, गृहस्थ, समाज सुधारक, कवी, देशबंधू, देशभक्त आणि विश्वबंधू हे सर्वच्या सर्व गुण त्यांच्या ठिकाणी एकवटलेले होते असं मानलं जातं. त्याच्यानंतर नानक देवजी, बाबा नानक आणि नानक शाह अशा नावांनी पण त्यांना ओळखलेलं जात होतं. ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि जी काही आंतरिक अनुभूती आली, त्या अनुभूतीतून त्यांनी हे पद लिहिलेलं आहे. अनुभूती एकच येते की एकच एक परमात्मा माझ्या आत बाहेर नटलेला आहे. जसं की जनाबाई म्हणते, वाम सव्य दोन्हीकडे दिसे देवाचे रूपे, खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहे तिकडे हरी, डोळे झाकून या पाहे पुढे गोपाळ उभा आहे, अणु रेणू चक्रपाणी पूर्ण झाली दासी गेली. की जनाबाईला ती अनुभूती आल्यामुळे ती म्हणते सगळीकडे तो एकच एक भरून राहिलेला आहे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिमनी आत्मतत्वी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, सगळीकडे तोच दिसतोय. ज्ञानदेवा पाहता हरी हा वैकुंठ, भरला घनदाता हरी दिसे, नभी वावरे जो अणुरेणू काही, रिता ठाव या राघवे विणना, पुढे पाहता पाहता तेची झाले, लक्ष अलक्ष सर्व बुडाले. हे समर्थ रामदासांना जी आलेली अनुभूती, किंवा ज्ञानेश्वर महाराजांना आलेली अनुभूती, किंवा जनाबाईंना आलेली अनुभूती, या सगळ्या अनुभूतींचा जर विचार केला तर या सर्व संतांना एकच एक परमात्मा सर्वत्र नटलेला दिसतो. कुठेही असा भेदभाव दिसत नाहीये त्याच्यामध्ये, की तो सगळीकडे नटलेला आहे. तुका म्हणे विठोबाई सबाह्य भरून राहील, सगळीकडे ती भरलेलीच आहे विठ्ठल, कुठं रिता ठाव नाहीच आहे. आणि तशा प्रकारची अनुभूती आल्यानंतर त्यातून हे पद निर्माण झालेले आहे की काहे रे बन खोजन जाई. आता काय की कमल कलिका झालेपणे, हृदयाच्या मकरंदा राखून येणे, दे राया रंका पारणे आमोदाचे. तर जे कोणी लोक त्यांच्याकडे येत असतील, आणि त्यांचं एक ऑब्झर्वेशन असतं ना, प्रत्येक संतांचं एक ऑब्झर्वेशन असतं की 12 वर्ष भारत भ्रमण समर्थ रामदासांनी केलं, तर त्याच्यामध्ये लोकांची परीक्षा त्यांनी केलेली आहे की काय समाज जीवन चाललेलं आहे. तसं नानकांनी तर श्रीलंकेपासून म्यानमार, भारत, इकडं पाकिस्तान, सगळीकडे अरबस्थानापर्यंत तिकडे जाऊन त्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की लोक देवाचा शोध हा आतमध्ये न घेता बाहेरच घेत आहे. म्हणून काहे रे बन में खोजन जाई, की अरे वनात तू कुठं देवाला हुडकायला चाललेला आहे. थोडस खेदानेच म्हणतात ना, म्हणजे आतमध्येच असताना तुझं आहे तुझं पाची, आतमध्येच आहे, पण परी तू जागा चुकलाची अशा अवस्था झालेली. त्यामुळे खऱ्या देवाचा शोध
हा समजलेला नसल्यामुळं, लोकांचं अज्ञान असल्यामुळं, अज्ञानामुळे खरा देव काय आहे तो कळत नाही. समर्थांचे आपल्यावरती उपकार झालेले आहेत दासबोध. त्यांनी स्पष्टपणे आपल्याला ती कल्पना दिलेली आहे की दृश्य जाणावे आसार, जे काही दृश्य आहे ते आसारच आहे, आणि गुप्त जाणावे ते सार, गुप्त जे काय आहे ते सार जाणलं गेलं पाहिजे. आणि मग त्या देवशोधन आणि हे काही पुढचे जे समाज आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं की पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, वर्ण व्यक्त काहीच नाही, अव्यक्त ते. तयाच म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितके गाव तितके देव जनाकारण. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला, आता आपला आपण शोध घ्यावा अंतर्य. आणि मग जे प्रचलित जे काही देवाची पूजा झाली होती ती त्यांना मान्य नव्हती नानकांना. आणि खरंच आहे ती गोष्ट, दगडाचा देव केला एके दिवशी तो भंगून गेला. आता नवा नेम धरला, तेडे भक्त दुःखावाला, रडे पडे आक्रंदे. रेसिमाचा देव केला तो तुटोनीय गेला. आता नवा नेम धरला, मृतिके. धातू पाषाण मृतिका, चित्रलेप काष्ट देखा, तेथे देव कैसा मूर्खा, भ्रांती बडली. नर्मदा गंडका तीरी, देव पडले लक्षवरी, त्याची संख्या कोण करी, असंख्यात मोठे. म्हणजे इतकं स्पष्टपणे समर्थांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहे. आणि मग शेवटी एक इंटरफरन्स त्यांनी काढला की तस्मात विचार करावा, देव कोणता ओळखावा, आपला पण शोध घ्यावा, अंतर्यामी त्या आतमध्ये तो शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीनं काहे रे बनमे खोजन जाई, ही समा आले पाहिजे की काहे रे हे असं आहे रे बाबा. मग हे मला अनुभूतीला आलेलं आहे, कळलेलं आहे, पूर्णपणे कळलेलं आहे की आतमध्येच त्याचा शोध घ्यायचा असतो, आतमध्येच त्याचा प्रत्यय येतो, आतमध्येच त्याची प्रचिती येते. आणि त्यामुळं काहे रे बनमे खोजन जाई, की वनात जाऊन तुझा काय उपयोग होणार आहे, काही उपयोगच होणार नाही, नुसतीच पायपीट होणार आहे. आणि बरेच जण पायपीट असे करतच बसलेले असतात, वर्षानुवर्ष इकडं तिकडं तिकडे तिकडे देव भेटेल, पण तो शेवटपर्यंत आतमध्ये काही बघत नाहीये आणि बाहेरच बघत राहतो. म्हणून काहे रे बनमे खोजन जाई. सर्व निवासी सदा अलोपा, तो हे संग समाई. की सर्व निवासी येतो, ऐसे सर्व रूप से, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे, बोलिले श्रीकृष्ण. अगदी पॅरलल उभी ज्ञानेश्वरीची आहे की सर्व देशामध्ये निवास आहे. तो जडी तळी काष्टी पाजाणी जनी विजनी, जिथं जिथं म्हणेल तिथं तो आहेच. आणि म्हणूनच ते प्रल्हादाच्या भावार्थाची स्तंभातून प्रगट आहे का खांबामध्ये आहे, हो 100% आहे. म्हणजे ही जी त्याच्या अंतःकरणामध्ये जी तयारी झालेली होती बघण्याची भगवंताची, तशा प्रकारे नानकांची स्थिती झालेली आहे. आणि ते म्हणतात की सर्व देश निवासी, अरे कुठं नाही असं नाहीच. तो जे वृक्षाची पान हाले ज्याची सत्ते, राहिली अहंता कोठे. तुका म्हणे विठोबरला सभाय, आम्हा उणे काय चराचरी, की सगळीकडे तो भरलेला आहे, कुठं नाही असा नाहीच, अशी दृष्टी त्याला यायला लागते. हे बोलण्याची गोष्ट नाही आहे, अहो काय देव सगळीकडे भरलेला आहे की कुठं नाही देव, हे बोलण्याची गोष्ट झाली. पण ज्याला अनुभूती येते त्याचं बोलणं बदलून जात, त्याचं वागणं बदलून जात. कारण आतमधून ते ज्ञान प्रकट झालेलं आहे, आतमध्ये ते ज्ञान आहे. आणि म्हणून बघा ज्ञानेश्वरीमध्ये फळली या तरुची या शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्र अशेखा खाली होती. सजीव निर्जीव नेणती, वाढ दाखवते न म्हणते, देखल्या वस्तू लुटते मीच म्हणून लगेच नमस्कार. हात जोडून उभाच आहे. याचं कारण काय, सर्व देश निवासी, की सगळीकडे ती अनुभूती आलेली आहे आणि तशी दृष्टी पण आलेली आहे. ती दृष्टी कुठली आहे तर ज्ञानेश्वर महाराज सांगितले, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. नानक हे तत्वज्ञ संत झालेले आणि ते तत्वज्ञ संत झालेले असल्यामुळे त्यांना ते लक्षात आलं की सगळीकडे, म्हणून ते सांगतात सर्व निवासी आहेत. सदा अलोप म्हणजे प्रगट आहे तो,
ज्ञानेश्वर महाराज हीच गोष्ट सांगतात, एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानू जायचा, कही दिसे न दिसे असा वाणीचा नव्हे, सगळीकडे मीच आहे. सगळ्या विश्वामध्ये मीच भरून राहिलेला आहे असं पुन्हा पुन्हा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की कुठं बघशील तिथं मीच भरून आहे. आणि मग कितीतरी ओव्या अशा लिहिलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष की माझे विस्तारलेपणेची नावे हे जगचे नोहे आगावे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेच दही, बीजेचे झाले तरू नाहीतरी भांगारचे अलंकारू, तैसामध्ये एकाचा विस्तारू ते हे जग. सगळीकडे जगामध्ये जे बघतील म्हणून बघा सदा आरोपा प्रगटच आहे रे, प्रगट आहे. त्या ओशोंना एकानं तो पाठिंबा लावला होता रजनीशंकर की मुझे भगवान दिखाओ, मुझे भगवान. ते एक माणूस उभा, हो क्या खडा आहे भगवान म्हणजे, तो माणूस उभा होता. म्हणजे त्याच्यात जर तू बघू शकला नाहीस तर ते विराट रूप काय बघणार आधी. आधी हे छोटी छोट्या गोष्टी बघून घे. म्हणून विनोबांनी गीता प्रवचनेमध्ये की ते गाडीमधून जाताना एक माणूस असा काहीतरी, त्या काळची गोष्ट आहे, एक दिडकी वगैरे काहीतरी तो नदीच्या पाण्यात टाकतो, नमस्कार करतो. तो शेजारचा माणूस म्हणतो की काय हे ती दिडकी वाया घालवली ना पाण्यात टाकून. तर ते म्हणतात की या माणसाला काय भावना काय करणार ना, ही जी नदी आहे ती भगवंताची करुणा व्हायला गेलेली आहे. अरे काय हे आकाशामध्ये त्याचं व्यापकत्व दिसतंय, समुद्रामध्ये जी गंभीरता दिसते, म्हणजे हे सगळं जे दृश्य ते बघताना आपण जर त्या पद्धतीने जर बघितलं तर भगवंताचा अभाव कुठं असणं शक्यच नाही. म्हणून ते म्हणतात की सदा आलोपा की प्रगट आहे, तो प्रगटच आहे. आणि मग काय तो हे संग समाये की तुझ्या मध्ये तो सामावलेला आहे, तुझ्या संगतीतच आहे. आणि इथं आपल्याला ते तुकाराम म्हणतो की चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन चुकलं. की डोळे त्याला बघू शकत नाही आहेत, पण उपनिषद असं सांगतं, निषेधांचा उपनिषदाने सांगितलंय की डोळे त्याला बघू शकत नाहीत पण त्याच्यामुळे डोळ्यांना बघतात. कान त्याला ऐकू शकत नाहीत पण तो असल्यामुळं कानांना ऐकूला येतं. म्हणून तो आत्मरूपानं चैतन्य रूपाने तुझ्याच देहामध्ये सामावलेला आहेच. आणि तो सामावलेला असल्यामुळेच तर हे शरीराचं चलन वलन सगळीकडे चालतं. म्हणून आधी एक गोष्ट पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे की देवाचं जे स्वरूप जे आहे ते आत्मस्वरूप आहे, हा पहिला. आणि ते आत्मस्वरूप कशाने ओळखलं जातं तर मी मी हे जे स्फुरण चालू आहे आपलं सारखं कंटिन्युअसली मी मी मी. ज्यावेळी एक व्यक्ती रमण महर्षींच्याकडे गेले आणि ते मला म्हणते मला दुःख आहे, मला फार दुःख आहे. तर रमण महर्षींनी एकच विचारलं की दुःख कुणाला आहे हे जरा विचारून बघा, नेमकं कुणाला दुःख आहे. याचाच अर्थ काय की आतमध्ये जाऊन तू विचार कर की खरंच दुःख कुणाला आहे, की हाताला दुःख आहे का, पायाला दुःख आहे का, कुणाला दुःख आहे ते. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर लक्षात येईल की दुःख नावाची काही तशी गोष्ट नाहीच आहे, कारण एकच सच्चिदानंद स्वरूप भरलेलं आहे. दुःख तर वरवरच आहे. तसं आतमध्ये तो आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं शरीर चालतं. आणि हे जे मी जे स्फुरण चाललेलं आहे ते त्याचं स्फुरण आहे. ते मी स्फुरणाच्या मीचेकडे ज्यावेळी वाट करायला लागतो की त्यावेळी आतमध्ये डोकवायला लागतो, त्यावेळी मी नावाची कुठली वस्तू आढळत नाही, देव नावाची कुठली वस्तू आढळत नाही. फक्त देव आणि मी या दोन्ही गोष्टी एकच आहेत हे त्याला कळतं. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे मी स्फुरण जे चाललेलं आहे ते देहाचं स्फुरण नसून ते आत्म्याचं स्फुरण आहे. आणि त्याला सोहम सोहम की तो मी ते स्फुरण आतमध्ये चालतं. आता त्यांनी हे दिलेलं आहे, दृष्टांत दिलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. पुष्प मध्य जिमी बसत है मुकर में जैसी छाया. की फुलाच्या मध्ये जसा सुगंध असतो वाचतो आणि सुगंध डोळ्यांना दिसत नाही. मुख्य गोष्ट काय की डोळ्यांना तो दिसत नाही. मग ते मोगऱ्याचे फुल असतात,
अलीकडे बकुळीची फुलं पण भरपूर यायला लागलेली आहेत. आणि सकाळी मी ज्यावेळी फिरायला जातो त्यावेळी एखाद्या ठिकाणी बकुळीची फुलं असते ती एवढी फुलं तिथे गोळा करून मी आणतो. कारण काय ते त्याचा वास अतिशय अप्रतिम आहे. सुंदर वास येतो, धुंद वास येतो त्याचा बकुळीच्या फुलांचा, मोगऱ्याच्या फुलांचा. आता हा वास कुठने येतोय हे कळत नाही, पण त्यात वास आहे. तसा हा परमात्मा हा डोळ्यांनी दिसणं शक्य नाही. हा तर्काची दिठी गोचर नव्हे किरीटी, ध्यान याचे बिठी उत्कंठा आहे. हा सदा दुर्लभ म्हणा आप नव्हे साधना, हा निस्सीम अर्जुना पुरुषोत्तम. म्हणजे माऊलीने लिहितानाच अशा उंचीवरून लिहिलेले की हा तर्कानं काय करणार नाही. जेथे आक्षेप आटले, जेथे प्रयत्न प्रस्तावले, जेथे तर्क मंदावले, तर्किता निजवस्तूची तीच वस्तू संत संगे स्वानुभवे कळू लागे, त्याचा महिमा उचलून सांगे ऐसा कवणू. समर्थांनी लिहिलेलं काय, ज्ञानोबांनी लिहिलेलं काय की ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे. म्हणून जे म्हणतात देव दाखवा देव दाखवा, तर तत्कालिक स्वरूपाचं ज्याला आपण सगुण साकार रूप म्हणून ते काही सेकंदापुरतं दिसू शकेल, नाही असं नाही, दिसणार नाही. कारण का तशा प्रकारच्या घटना स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनामध्ये घडलेली आहे. रूप चतुर्भुज सावळे सुंदर तेची देखाव्या भुकेले डोळे असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि मग ते त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे की त्यांच्या समोर जी नारायणाची प्रतिमा होती तर ते म्हणले की मी सारखा त्या नारायणाच्या प्रतिमेकडे अनिमिष नेत्रांनी बघत होतो आणि डोळ्यामध्ये ते रूप साठवत होतं आणि पुन्हा पुन्हा कळवणीनं प्रार्थना करत होतो की कागा माझा तुझने कळवळा उदाहरा दयाळा पांडुरंगा, दर्शनाची आस लागली जीवास झालो कासावीस तुझं. दाटला हा गळा लागेना तो डोळा, वाहे गळगळा अश्रुदाना, उतावीळ मन सुटू पाये भान दाखवी चरण स्वामी. की हे अशा प्रकारची आंतरिक प्रार्थना केल्यानंतर त्यांना एक दिवस ते रात्री दर्शन झालेलं आहे. आणि साधारणपणे 6 पुरुष उंचपर्यंत ती मूर्ती होती असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांचं पहिलं वाक्य त्या मूर्तीकडनं जे आलं होतं हिंदीतनं आलेलं आहे ते कहा है वो गोड बोले जिसने ज्ञानेश्वरी लिखी. कारण त्यांनी गणेशनाथांची तशा प्रकारे सेवा केली होती की ज्यावेळी ते तुपातलं ज्ञानेश्वरी जी असायची की शाहीमध्ये तूप वापरलेलं असायचं तीच ज्ञानेश्वरी वाचली जायची, सोहळ्यातली ज्ञानेश्वरी. कारण बाकीच्या ज्या ज्ञानेश्वरी मिळत त्याच्यामध्ये जनावरांची चरबी वापरली जायची म्हणून ते शक्यतो हात कोणी लावत नव्हतं. आणि ती अडचण लक्षात घेऊन स्वामी स्वरूपानंदांनी त्याची ती ज्ञानेश्वरी स्वतःच्या हाताने लिहून दिली आणि ती सद्गुरूंची सेवा केली. आणि त्या सेवेतच जणू काही फळ म्हणून त्यांना सगुण साकार साक्षात्कार झालेला होता. पण तो किती वेळ टिकला ना, हार्डली तेवढ्यापुरतं ते सगळं हे गेलं हो, संपूर्ण दृश्याभास नाहीचा झाला. सगुण साकार मूर्ती त्यांनी लिहिलेलं की कासे पितांबर सन्मुख हे उभे, की ते रूप माझ्यासमोर सन्मुख उभं आहे हे त्यांनी लिहिलं. पण ते काही 24 आवर्स त्यांना दिसलं नाही, फ्यू सेकंड्स, काही 15-20 सेकंद, अर्धा मिनिट असेल तेवढंच त्यांना दिसलं. पण त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा नाही सगुण साकार उभा. म्हणून त्यांनी ते सांगितलं की सगुण निर्गुण कासाया भेद एकला अभेद वासुदेव. की सगुण आणि निर्गुण ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे हे अनुभूतीला त्यांना आलं. तशाच प्रकारचा साक्षात्कार वरदानंद भारतीनं झालेला ते त्यांच्या चरित्रामध्ये वरदानंद भारती. आणि ते देखील 3 दिवस उपोषित राहिलेले आहेत, अत्यंतपणे कळवळ्यानं प्रार्थना केलेली आहे. आणि त्यांनी स्वतः सांगितलं की जन्मामध्ये मी फक्त एकच एक साधना केली आणि ती म्हणजे विष्णू सहस्रनाम. दिवसातून ते 4 ते 5 वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं, दुसरं काही साधना केली नाही. आणि बाकीचं ते आचरण जी शुद्धी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्याच वरदानंद भारतींच्याकडे. आणि त्यामुळं आपण म्हणजे आपण त्यांना म्हणायचे की त्यांना ते सगुण साकार तिथं गंगेच्या किनाऱ्यावरती त्यांना ते दर्शन झालं. आणि त्यामुळे त्यांनी आपला जो शेवटचा दिवस गोड झाला तर त्या दिवशी जो केला तर एक गंगेच्या किनाऱ्यावरती त्या आश्रमामध्ये त्या खोलीमध्ये एक हात त्यांचा तो नारायणाच्या पायावरती एक हातामध्ये असा तो त्यांनी देहाचं आपलं समाधी घेतली. म्हणजे सगुण साकार रूप हे दिसू शकतं पण दॅट इज फॉर फ्यू मोमेंट्स. तेही आंतरिक कळवळा किती असेल
तळमळ किती असेल आणि चित्ताची शुद्धी किती असेल त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यावरती अवलंबून. पण एकदा ते दर्शन झाल्यानंतर आतमधला जो बोध आहे तो बोध कायम राहतो की जो सगुण साकार झाला तोच निर्गुण निराकार परमात्मा आहे आणि तोच सर्वत्र नटलेला आहे. आणि तो आता सर्वांच्या रूपाने त्याला प्रत्यक्ष असं काही मूर्तीमध्येच बघितलं पाहिजे किंवा आणखीन कशामध्येच बघितलं पाहिजे असं काही राहिलेलं नाहीये. मूर्तीमध्ये बघितलं पाहिजे असं काही राहिलेलंच नाहीये. आणि त्याच्यामुळं पुष्प मध्ये जिमी बास बसत आहे मुकरमही जैसे छाई. त्या आरशामध्ये जसे आपलं प्रतिबिंब दिसतं तशा प्रकारे डोळ्यांना दिसत नसला तरी देखील तो परमात्मा जाणीवेच्या रूपानं असतोच. जसा मी आहे असं वाटतं तसंच तो देखील आहेच असं वाटतं. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी राम आहे इथपासून सुरुवात करावी नंतर आहेच पर्यंत जावं असं म्हणता येईल. ते आहेच तो. आणि त्यामुळे तशा प्रकारची एकदा दृष्टी प्राप्त झाली की मग सर्वत्र तोच नटलेला आहे असं लक्षात येतं. ते जे कृष्णमूर्तींचे जे सचिव होते ते एक किडाचा बसलेला होता त्यांच्या अंगावरती जे कृष्णमूर्तींचे. तर त्याच्यानंतर ते लगेच झटकायला निघाला जोरात. थांब असं करू नकोस. आणि तो किडा त्यांनी हातावरती घेतला शांतपणे हातावरती घेतला असा आणि लुक ॲट हिज आईज हो दे आर ब्राईट सी द एव्हरीथिंग हिज लेग्स आणि असं तसं. आणि तो किडा अत्यंत शांत बसून होता. तर त्यांच्या त्या सचिवांनी म्हटलं की दॅट स्मॉल इन्सेक्ट नोज रिअलाइज सोल अँड अनरिअलाइज सोल. त्या किड्याला देखील कळतं की कोण रिअलाइज आहे. आणि म्हणून बघा की ज्यावेळी आपले गुलाबराव महाराज आळंदीला गेलेले होते आणि त्या अजाण वृक्षाला प्रदक्षिणा घालताना सगळ्यांनी सांगितलं अहो एवढे मुंगळे आहेत म्हणे प्रचंड मुंगळे सगळीकडे पसरलेत आणि तुमच्या पायाखाली चिरडले जातील. तर म्हणले तसं काही होणार नाही म्हणले. आणि प्रदक्षिणा त्यांनी घातल्या पण एकही मुंगळा त्यांच्या पायाखाली आलेला नाही. अंध होते ना. एकही मुंगळा पाय. कारण काय ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं कारुण्य माझी पावले दडवूनच आहे. जणू काय त्या पावलातलं कारुण्य येतंय आणि ते प्रगट होतंय. म्हणून तो किडा देखील पाठीमागा सरतो की स्वामीची निद्रा मोडेल. अरे स्वामी ज्या अवस्थेमध्ये आहेत परत त्यांना चुकून देहभावावरती यायला लागेल अशा प्रकारचे निद्रा मोडेल त्यांचे. म्हणून तो देखील किडा तो पाठीमागे सरकतो. अशा प्रकारची आंतरिक स्थिती झालेली असते. म्हणून पुष्प मध्ये जिमी बास बसत आहे. अरे कुठे बघतोस कुठे अरे ते बघ की ते फुलाचा सुगंध काय तुला दिसत नसला तरी तो येतोय ना तसाच तो सगळीकडे भरलेला आहे. आणि कुठं त्या वनामध्ये खोजन जाई मुकर मह जैसे छाई की ज्याप्रमाणे आरशामध्ये तुझी छाया दिसते आहे तशा प्रकारे तो आतमध्येच नटलेला आहे. श्वासामध्ये त्याचं स्फुरण सारखं चालूच आहे. धरिता सो सोडिता हम अखंड चाले सोहम सोम चालूच आहे. तैसेही हरे बसे निरंतर घटही खोजो भाई की तसंच ते हरी तुझ्या आतमध्ये बसलेला आहे. आणि घटही खोजो भाऊ की तो आतमध्ये सुद्धा जो काय हा घट जो आहे त्याच्यामध्ये हुडकण्याचा प्रयत्न कर. आता इथं सगळं आपल्याला तो साधनेचा भाग आहे त्याच्या की कसा हुडकायचा कसा ना तो. आणि त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी की तो शरीरानंच ब्रह्म कसा होतो हे 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की 27-28 जो श्लोक आहे स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुशैवांतरे भ्रुव प्राणापानो समकृत्वा नासाभ्यंतर चारव. तरी वैराग्याचे आधारे विषय दोन्ही बाहेर शरीरे एकंदरे केले मन. म्हणून काल आपण जे बघितलं की नाही की त्याचाच हा पुढचा भाग का होतो हा. कारण काल बघितलं की विवेक नाही वैराग्य नाही शमदमादी षटसंपत्ती नाही आणि मुमुक्षत्व नाही
हे काहीच नसेल तर मग विषयच अंतःकरणामध्ये राहणार, रजोगुणच प्रबल होणार. पण इथं ज्यावेळी आपण अंतःकरणामध्ये शोध घेतो आहोत त्यावेळी पहिली गोष्ट जर त्यांनी सांगितलं तर वैराग्य पाहिजे आणि विवेक पाहिजे. आत्मनात्म विवेक. नामरूपात्मक जग हे माईक अविनाश हे एक आत्मपद की नामरूपात्मक जगाकडे तू सगळं विसरूनच जाते, ते तिकडे बघूच नकोस. तू ह्या आतमध्येच तुला शोध घ्यायचा असेल तर पहिली गोष्ट काय तर वैराग्याची नाही आधारे जी हे विषय दौडीने बाहेर आहे. शरीरे एकंदरी केले मन, म्हणजे एकंदर म्हणजे एकाग्र मन करायचं आहे. आणि जी गोष्ट तुकाराम महाराज सांगतात की ठाईची बैसणी कराय एकचित्त आवडी अनंत आळवावा, हीच ती गोष्ट की एकचित्त केलं पाहिजे. कारण चित्ताच्या ज्या 5 अवस्था ज्या आहेत ते क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध अशा 5 अवस्था आहेत. त्यामुळे या एकाग्र आणि निरुद्ध ज्या अवस्था आहेत त्या सात्विक अवस्था आहेत, बाकीच्या रजोगुणात्मक आणि तमगुणात्मक अवस्था आहेत. त्यामुळे एकाग्र मन करणं ही सात्विक अवस्था आहे. म्हणून घटमे खोज घ्यायचं असेल तर पहिल्यांदा मन एकाग्र केलं पाहिजे आणि विषयी वैराग्य पाहिजे. ते वैराग्य आल्याशिवाय काही उपयोग होणार नाहीये. म्हणून जे वैराग्याची शिवनदी किती, जे विवेकाची भाषा नेणती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा. त्यामुळे विवेक आणि वैराग्य हवंच आहे. आणि वैराग्याच्या त्यांनी सगळे विषय जोडून टाकले बाहेर. शरीर एकंदरी केले मन. आणि मग तिथंच त्यांनी पुढे सांगितलं जे तर तीही संधी भेटी, जे तर भ्रूपल्लवा पडे मिठी, ते तर पाठमुरी दिठी कोण घ्या. की ज्या ठिकाणी 2 भुवया आणि नासिकाग्र मिळतं त्या ठिकाणी तू लक्ष ठेव. ते तर पाठमोरी दिठीत पारखून आहे की त्याच्या पाठीमागे लक्ष ठेव. कारण ते जे तो जो एरिया जो आहे त्याला मस्तक आकाश, हृदय आकाश असं म्हटले. त्यामुळे मस्तक आकाशामध्ये लक्ष ठेवणे ही त्याचे गरजेचे आहे. आणि मग सांडोनी प्राणापान सम, सांडोनी दक्षिणेनं वाम, प्राणापान सम, चित्तेशी योमग आम्ही हे करते की दक्षिण आणि वाम हे काही श्वास जे चाललेले आहेत तर त्यामध्ये ते समश्वास केले पाहिजे की जेवढा श्वास जातो तेवढाच बाहेर सोडला पाहिजे. आणि चित्तेशी योमग आम्ही करते की चित्त संपूर्ण या आकाशामध्ये नेऊन ठेवायचं आहे. आणि मग कालांतराने एकच गोष्ट होऊ शकते की अंतःकरणावर त्या वृत्ती सगळ्या मावळून जातात. जे तर हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटून फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा की हळूहळू त्या मनपटलावरती जे काही संसाराची म्हणजे विचारांची जी चक्र चालू आहेत ती कमी कमी व्हायला लागतील. आणि मग क्षण 2 क्षण तुला निर्विषय निर्विचार आत्मानंद प्राप्त. काही विचारच नाही, वृत्तीच नाही, केवळ मी आहे हे अस्तित्व मात्र जाणीव. आणि त्या जाणीवेशी चित्त एकरूप झाल्यामुळं तिथं तुला सुख प्राप्त होईल, ज्याला आत्मसुख म्हटलं. म्हणून तुकाराम म्हणे वेळोवेळी घ्यावे आत्मसुख. ते वेळोवेळी आत्मसुख म्हणजे अशा पद्धतीनंच ते घ्यायचं येतं सुख. ते नुसतं भजन म्हणून होत नाही. वेळोवेळी घ्यावे आत्मसुख असं म्हणून ते होत नाही. त्याच्यासाठी बसायला लागतं. आणि विचार वृत्ती नाहीशा झाल्यानंतर जी अवस्था राहते तीच फक्त आत्मसुखाची अवस्था की पूर्णपणे जागृत आहे. आपण पूर्णपणे जागृत आहे. मी आहे या अस्तित्व मात्र जाणीवरती आहे. आणि त्या जाणीवरती आहे ही लक्षात घेऊन तिथं जे काही अनुभवायला येतं ते आत्मसुख आहे. आणि त्यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या 12व्या अध्यायामध्ये जे जे काय निमिक देखील माझे सुख तेथून अरोचक विषय घेईल. पुनवे ऊन जैसे शशिबिंब दिसे दिसे हरपत नाहीचे होय तैसे भोगातून निघता चित्त माझे निघता हळूहळू पडतो सुद्धा मी जे होईन. म्हणून हे अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझ्यासाठी अभ्यासही मिळ. इथं त्यांना हे सांगायचे घट ही खोजो भाई म्हणजे अभ्यास तू कर. त्यांना दुसरं काय सांगायचं आहे. खोज करायला पाहिजे, काय डोळ्यामधून बसलं पाहिजे. बाह्यदृष्टी सगळी तुझी तिकडे जिकडे चालली तिकडे ते सगळं सोडून दे. आतमध्येच तू बस. हळूहळू तुला फिलिंग ऑफ वेलबिंग येईल. कारण सगळा जो व्याप जो असतो मनाचा त्या मनामुळे तर माणसाला त्रास होत असतो. मनामुळेच व्याप आहे, मनामुळेच दुःख आहे, मनामुळेच त्रास आहे सगळा. आणि त्यामुळे जोपर्यंत ते मन अमन होणार नाही, नो माइंड स्टेटला जाणार नाही आणि नंतर ते उन्मन होणार नाही तोपर्यंत माणसाला समाधान शांती आनंद लाभू शकणार. फेस इज द मिरर ऑफ माइंड की चेहऱ्यावरती दिसायलाच लागतं आपल्या की आज काहीतरी खुपतंय दुखतंय काहीतरी
टेन्शन आहे, चेहऱ्यावरती बघितल्यानंतरच लक्षात येते का आज काही टेन्शन आहे का, नाही तुमचा चेहरा टेन्स दिसतो. याचं कारण काय, माइंड इज नॉट वेल. आणि सर्व संतांनी एकच गोष्टी केली की मन हे जो पडदा आहे तो पूर्णपणे फाटणंच आहे. जे ते हे संसार चित्र उमटे तो मनरूप पटपाट, मनाचा अमनच त्यांनी करून टाक, उन्मनच केलं. मनामध्ये दुसरा विचारच नाही, एक भगवंताशिवाय दुसरा कुठलाही विचार नाही, अशा प्रकारची मनाची स्थिती त्यांनी केलेली होती. आणि त्यामुळे तर ते शांत होते. म्हणजे सुखाचे दुःखाचे कसलेही प्रसंग जरी आले तरी ते मनापर्यंत पोहोचत नव्हतं, कारण मन हे चित्त चैतन्याशी एकरूपच झालेले आहे. चित्त आणि चैतन्याशी एकरूप झाल्यामुळं आता मन नावाची त्यांच्या ठिकाणी गोष्ट नव्हतीच. जे काय असेल ते परमात्मा स्वरूपच. आणि म्हणून घट ही खोज भाई, आतमध्ये जाऊन तू तुझा शोध घे. आणि तीच गोष्ट समर्थ सांगतो, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी आतमध्ये शोध घ्यावा. ते ते जाणं इकडे जायचं तिकडे जायचं, इकडे गर्दी करायचं तिकडे करायचं बंद करून टाक. यू डोंट हॅव टू गो एनीवेअर. कुठेही जाण्याची गरज नाही तुला. तुला जर खऱ्या अर्थाने देव पाहिजे असेल तर तू याच ठिकाणी. आणि आज आपण तेच बघतो की लोक पंढरपूरला जातात, सगळीकडे जातात, पण एकही येऊन असं सांगत नाही तुका पंढरीची गेला परतुनी जन्माची नाही. देव पाहावया गेलो देवची होऊन ठेवलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. अशा प्रकारची विठ्ठलाची भेट झालेली एकही माणूस सांगत नाहीये. याचा अर्थ त्यांनाही खऱ्या अर्थानं विठ्ठलाचं दर्शन झालेलं नाही, असं लक्षात येतं. खरा विठ्ठल काय आहे, वीचा केला ठोबा म्हणून नाव विठोबा. विद म्हणजे जाणणे, म्हणजे ज्ञान, ज्या ठिकाणी ज्ञान उभं आहे तो विठोबा. आणि ते ज्ञान कुठे आहे तर ते बाहेर नसून आतमध्येच ते आत्मज्ञान आहे, आतमध्येच ते आत्मा आहे. आणि त्यामुळे आतमध्येच विठ्ठल आहे भरून राहिलेलं. आणि ती गोष्ट एकदा लक्षात आली की घट में खोजो भाई, बाहर भीतर एकही जानो ये गुरु ज्ञान बताई. अरे सुंदर, एकदम सुंदर. की आतमध्ये, बाहेर आणि आतमध्ये एकच आहे ते, दुसरं काहीच नाही. एकदा आतला कळला की बाहेरचा दिसायला लागतो. पहिल्यांदा आतला कळून घ्यायला लागतो. लोकांना काही काय असते की बाहेरच बघत बसायचं काय. कारण काय की परमेश्वर सर्वसामान्य लोकांचा हा प्रतिमेपुरता, मूर्तीपुरता आणि मंदिरापुरताच मर्यादित झालेला आहे. त्यामुळे प्रतिमा नसली संपलं की देव नाही. की आता कोरोनाच्यामुळे मंदिर बंद आहे, दर्शन नाही, महालक्ष्मीचं दर्शन नाही. पण महालक्ष्मीचं दर्शन जर घ्यायचं असेल तर तंत्रोक्त देवी सुद्धा तिने स्पष्ट सांगितलेलं आहे. तंत्रोक्त देवी, या देवी सर्व भूतेषु चैतन्यते भीयते नमस्तस्ते 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 नमो नमः. या देवी मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. या देवी शांती रूपेण संस्थिता. अहो शांती जी आहे ती महालक्ष्मीचंच रूप आहे. चैतन्य जे आहे ते महालक्ष्मीचं रूप आहे. ते या देवी सर्व भूतेषु आनंद रूपाने, जे आनंद जे आहे ते पण महालक्ष्मीचंच रूप आहे. असं एवढं हे विराट रूप असताना परत जाऊन आपण तिथं गर्दी करणं, घामाच्या धारा वगळत असतात, गर्दी झालेली असते, सगळ्या गोष्टी होतात आणि तरी देखील लोक जाऊन तिथंच करतात. याचा अर्थ काय आहे की आतमध्ये जे काही महालक्ष्मीचं रूप आहे, देवाचं रूप आहे, ते दिसलेलंच नाही. हो, ते दिसलं असतं तर मग कशाला माणूस जातोय ना, जातच नाही तो. रामरूपी अंतरात्मा दर्शन हे दोष नसते. समर्थाने एकाच याच्यात सांगितलं की रामरूपी अंतरात्मा, अंतरात्मा तोच रामरूपच आहे. आणि तो बघितला की दर्शने दोष नसते की सगळ्या प्रकारचे दोष निघून जातात. ही गोष्ट वस्तुस्थिती आहे हे सांगितलं त्यांनी. म्हणून बाहेर भीतर एकही जाण, एकच जाणून घे की आतमध्ये जो आहे तोच सगळीकडे आहे. जो राम दशरथ का बेटा वही घटघट में लेटा. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणाले की मी सगळीकडे एक रामच बघितला, एक रामच फक्त मी बघितला सगळ्यांच्या. कारण ती दृष्टीच होती ना ती.
सगळी उपाधी बाजूला काढायची, फक्त रामरूपच बघायचं. आणि म्हणून त्या पद्धतीने त्यांनी बघितल्यामुळं आतमध्ये आणि बाहेर सगळीकडे तो एकच ही जाणो, एकच आहे असं लक्षात घेतलं. आणि मग इथं त्यांनी सांगितलं की ये गुरु ज्ञान बताय, की हे जे ज्ञान जे आहे ते गुरूंच्या शिवाय कोणी सांगू शकणार नाही. म्हणून काल आपण बघितलं, जया सद्गुरू तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन परांडे आकळे. सद्गुरू वाचून ज्ञान काही सर्वता होणार नाही, अज्ञान प्रवाही प्राणी वाहतची गेले, जयाच वाटे मोक्ष व्हावा, तिने सद्गुरू करावा, सद्गुरूनं मोक्ष व्हावा, हे कल्पांतीनं घडे. सद्गुरूंचीने अभयंकरे, प्रगट होई जे ईश्वरे, संसार दुःखे अपारे नासवण जाती. नासून जाते दुःख, त्यांचा अभयंकर पडल्यामुळे ते ज्ञान होतं. म्हणून ये ज्ञान, ये गुरु ज्ञान बताय. आणि मग तो गुरु ब्रह्मानंद डुलतो, शब्दज्ञाने पारंगतो आणि शिष्य प्रबोधिनी समर्थ यथोचित असला. सर्वसामान्य गुरुचं काम नाही, हा सद्गुरू पाहिजे. आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती, याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती विशेष आचार्य निर्मळ, की विशेष निर्मळ पाहिजे, वृत्ती त्याची वैराग्य सिद्ध पाहिजे. सगळ्या गोष्टी त्याकडे असल्या तरच तो ज्ञान द्यायला समर्थ होऊ शकतो. अदरवाईज तसं ते ज्ञान इझिली होणार नाहीये. म्हणजे एक तर जे रडका गुरु आणि मरका चेला, हे जे रामकृष्ण परमहंस म्हणतात की रडका गुरु आणि मरका चेला असेल तर त्याचा काही उपयोग नाही घेतो. अस्सल नाग पाहिजे म्हणते ते. अस्सल नाग असेल तर त्या बेडकाचा एक दोन ह्याच्यामध्ये फडशात पाडून टाकतो. नाहीतर म्हटले पान सापानं जर बेडूक गिळला तर तो बेडूक आतही जात नाही आणि त्याला बाहेर सोडवतही नाही. म्हणजे इकडे त्याचाही प्राण कासावीस आणि बेडकाचाही प्राण कासावीस, अशा प्रकारची स्थिती होते. म्हणून ज्याला अनुभूती आलेली आहे तशा प्रकारचा सद्गुरू पाहिजे. नाही तर एका रात्रीत सद्गुरू होणारे भरपूर लोक आहेत. त्यांना काय सांगायची आपल्याला काय गरज नाही आहे, की लगेच त्यांना रात्री कुठून दत्ताचा वगैरे साक्षात्कार होतो आणि लगेचच ते गुरु म्हणून बसतो. तर तशा गुरूंचं हे काम नाही आहे. ते इथं नानकांनी ज्या पद्धतीने ती अनुभूती घेतलेली होती की त्यांना जे काय प्रत्यक्षामध्ये गुरु कुठं नाव त्यांचं लिहिलेलं नाहीये, पण जे कोणी भेटले असतील त्यांना जे काय अनुभूती दिली असेल तर तशा प्रकारचा गुरु पाहिजे. म्हणून बाहर भीतर एकही जानो, ये गुरु ज्ञान बताई. आणि मग त्याचा शेवट करताना कह नानक बिनू आप ही चिन्हे मिटे न भ्रम की काय. की नानक म्हणतात की जोपर्यंत आपली ओळख होत नाही, अपने को पहचाने बिना, आपली जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत मिटे न भ्रम की काही, की भ्रम जो झालेला आहे तो काही जात नाही. तोपर्यंत जाणं शक्यच नाही. कारण काय की भ्रम हा आहेच हो. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्र येते ज्ञान प्राप्ती. म्हणजे माणसाजवळ मल, विक्षेप आणि आवरण या तीन गोष्टी आहेत. आणि त्यामुळे काय होतं की त्याला अज्ञान आहे आणि त्यामुळे तो अज्ञानामुळे काय होतं की देह मीच देह आणि देह संबंधित माझे, हे त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे. आणि वास्तविक पाहतात तो परमात्मा स्वरूप असताना देखील त्याला देह मी वाटणे म्हणजे हे अज्ञान आहे, तो विक्षेप आहे. आणि पुन्हा याच्यावरती पुन्हा विकार जडलेले आहेत, मला विक्षेप, की जे काल त्यांनी सांगितलं की जे माझ्या अंतःकरणामध्ये कामक्रोध भरलेले आहेत, त्याच्यानंतर मोह आहे, लोभाचा टिळक मी लावलेला आहे. या सगळ्या गोष्टी असल्यानंतर जोपर्यंत तो मला बाहेर जाऊ शकत नाही, ते विक्षेप बाहेर जाऊ शकत नाही, त्या आवरण सद्गुरूंनी दूर करू शकत नाही, तोपर्यंत ते ज्ञान होणं शक्य नाही. आणि तोपर्यंत भ्रम हा राहतोच. किती तुम्ही वाचा, किती तुम्ही काही करा, भ्रम राहतोच. रामकृष्ण असं म्हणतात की ज्या पायाला काटा टोचलेला आहे
तर त्याला ते दुखतं ना. किती म्हणा काटा नाही बोच नाही, काटा नाही बोच नाही, तरी देखील काटा बोचलेलं जे दुःख असतं ते काही जात नाहीये. तसं मी देह नाही, मी असं नुसतं म्हणून होत नाही. तर ज्यावेळी तसे प्रसंग येतात जीवनामध्ये, दुःखाचे प्रसंग येतात, त्यावेळी जर प्रसन्नता टिकली, त्यावेळी जर शांती टिकली, तरच त्या माणसाला ज्ञान झालंय असं म्हणायला काही हरकत नाही. किसन महाराज ठाकरे ज्यावेळी मामासाहेब दांडेकरांच्या शेवटच्या आजारामध्ये भेटायला गेले होते, तर एवढे लोक भेटत होते. आणि त्यावेळी मामांना ज्यांनी बघितलेलं आहे, मामासाहेब दांडेकर, त्यांचं अगदी प्रसन्न व्यक्तिमत्व होतं, गौरवर्ण होता, उंची चांगली होती, आणि बघितल्यानंतरच आपसुकपणे हात जोडले जातील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं मामासाहेब दांडेकरांचं. आणि असे मामासाहेब दांडेकर बेडवरती पडलेले आहेत, लघवीची निळी घातलेली आहे, ऑक्सिजनचा मास्क लावलेला आहे, सगळ्या प्रकाराने असे सुया टोचून ठेवलेले आहेत, सलाईन लावलेलं आहे. आणि एवढं सगळं असताना देखील किसन महाराज ठाकरे म्हणतात की देह दुःखाच्यानं भारानं चित्त दाटलं जातं असं म्हणतात, पण एकंदरीत मामांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, आनंद हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्या प्रकार असं कुठलं तरी चित्त दाटले गेलंय असं मला कुठंही वाटलं नाही. ज्ञानाची ही अवस्था आहे हो. ज्ञानाची ही अवस्था असल्यामुळे प्रत्यक्ष आत्मा आनंद प्रकट होतोय त्याचा, कुठंही प्रसन्नता ढळत नाहीये त्या माणसाची. म्हणून तिथं जे काय म्हणतात की ज्याचा भ्रम गेलेला आहे, त्याचा भ्रम गेलेला आहे, त्यालाच त्याच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की हा देव माणूस आहे. आपल्याकडे बघितल्यानंतर हे अजूनही ब्रह्माचं आहे असं लक्षात येतं लोकांच्या. कारण चेहरा बघितल्यानंतर लक्षात येतं की यांचं काहीतरी बिनसलेलं आहे, काहीतरी खुपतं येणार, त्रास होतो. म्हणून परमार्थामध्ये जी गोष्ट सांगितली की सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, सदैव सत्याचरण, शुद्ध मन सदैव सत्याचरण, मितमधु भाषण, शुद्ध मन सदैव सत्याचरण, एवं षडविध सज्जन लक्षण, अंगी बाणता पूर्ण होतो वश परमेश्वर, वाहत असे जगदंबेची यानाचं स्वामी स्वरूपानंदांनी लिहून ठेवले की बघितल्यानंतर ज्याचा भ्रम गेलेला आहे त्याला सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण असं लक्षात येतं. स्वरूपानंदांना बघितल्यानंतर आपसूक हात जोडले जातात. ज्याचं कारण काय, किंवा जे कृष्णमूर्तींना बघितल्यानंतर लोकांनी असं म्हटलं की स्टेजवरती आल्यानंतर लक्षात येतं की अक्षरशः प्रकाश जणू काय आलेला आहे सूर्याचा, असं वाटायचं जे कृष्णमूर्तींना बघितल्यानंतर. जाणकारांचं मत आहे त्याला तसं दर्शन झालं असेल. आणि त्यामुळं काय आहे की कह नानक बिनो आपही चिन्हे, की जोपर्यंत आपला तू शोध घेत नाहीस आणि आपल्याला तू ओळखत नाहीस, म्हणून तर रमण महर्षींनी हु एम आय एवढंच करा म्हणते, ते दुसरं काय करूच नका. मीचा शोध घेण्याचा प्रयत्न करा, तुमच्या ते लक्षात येत जाईल. माझे मन असे म्हणतो तरी मन तू नव्हे की, माझा देह म्हणतो तरी तू देह नाहीयेस. जे जे काही माझं म्हणतोय ते मी नाहीये. हा हात माझा आहे पण मी हात नाहीये. बांधली आहेत गाठोडी जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता गाठोडी आढळे ना. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा हा अंतरी बोध झाला, त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला. आता देह प्रौढी टाकला सावकाश, आता होणार ते होय नका, जाणार ते जाय नका, तुटली मनाची आशंका, जन्म मृत्यूची संसारी पुंडावे चुकले, देव भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखले सत्संगी करून ये. आणि मुख्य देवाचा कधी ओळखता येतं तर आतमध्ये शोध घेतल्याशिवाय. म्हणून कह नानक बिनो आपही चिन्हे, की जोपर्यंत आतमध्ये तू अनुभूती घेत नाहीस, आपल्या स्वतःला तू ओळखत नाहीस, तोपर्यंत तुझा भ्रम जाणं शक्य नाही. तू पुन्हा पुन्हा काय बन खोजत जाईल की वनात जाऊनच तू त्याला हुडकत बसणार आहेस. आणि माझं जर ऐकणार असशील, नानक म्हणतात माझं जर ऐकणार असशील तर तो आतमध्येच शोध घे. आणि एकदा तुझा शोध लागला की तुझा तर शोध लागेलच, पण देवाचा पण शोध लागेल. आणि देवाचा तुझा शोध एकदा लागला की लक्षात येईल की तू देह मन बुद्धी पलीकडचं चेतन तत्व, परमात्म तत्व तूच आहेस.
गुंतलो होतो अर्जुन म्हणे, जागो झाले तुझेपणे, आता सांगणे पुसणे दोन्ही नाही, की तू आणि मी तत्वतः एकच आहोत, अशा प्रकारची अनुभूती तुला येईल असं नानकांनी आपल्याला छाती ठोकणे सांगितलेलं आहे. आणि टेक होम मेसेज हाच आहे की आपल्याला जर खरोखरीच देवाचा शोध घ्यायचा असेल तर तो आतमध्येच घेतला पाहिजे. आणि तो अतिशय चांगला शोध आपल्याला नानकांनी दाखवून दिलेला. आणि मग त्याच्यासाठी जे काही साधन असेल ते काय करायला लागतं ते आपण उद्याच्या प्रवचनामध्ये बघूया. आजचे प्रवचन हे वाक्पुष्प गुरुदेवांच्या चरणी अर्पण करूया. हरिओम तसत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.